इनकी सरजमी में मुगलिया परचम लहराती नहीं देखती। बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो, तुम्हाला अवतारण धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो. पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, त्याचा अवतान घेऊन जण आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन सुरू कुठली? साहेब, का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची एवढी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या? अहो, तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला बाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसल्या? अहो, तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राजा चौथा कोंढाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलाव आणि कनक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला निशांना पीळ भरायची? आवसाब तानाजी नाही. अब्जुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. तो सवता राजांची भेट घेतले बिगर मानाया तयार नव्हता. तेव्हा राजांनी सवता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक. अहो, पण आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काय नाही. कोंढाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं.